तर काल होती गुरुपौर्णिमा. तर काल दिवसाची सुरुवात मस्त अशी देवपूजेने झालेली होती आणि देवपूजा करून छानपैकी स्वामींची अशी मांडणी पण मी केलेली होती आणि त्यानंतर काही कामं आटोपली. त्यानंतर स्वामींची आपली सेवा केली, नित्यसेवा. आणि त्यानंतर मग पुरणपोळीचा आज बेत करायचा होता, नैवेद्य पुरणपोळीचा दाखवायचा होता. त्यामुळे इथे पुरणपोळी करून घेतलेली होती. बघत असाल तुम्ही, इथे पुरण वगैरे मी शिजवून छान बारीक असं करून घेतलेलं होतं चाळणीमध्ये. त्यानंतर पुरणपोळ्या करायला घेतल्या संध्याकाळच्या वेळी. आणि मग पुरणपोळीचा हा माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि सेकंड अटेम्प्टमध्येच पुरणपोळी इतकी छान जमलेली होती. बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान टम्म अशी फुगलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर मी दाखवेल व्हिडिओमध्ये कशी करायची असते पुरणपोळी. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी नैवेद्य दाखवायचं होतं. नेमकी लाईट गेलेली होती, तर अंधारातच नैवेद्य दाखवला, आरती केली. त्यानंतर इथे स्वामींना मुजरा करून घेतला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी मिस्टर आणि मी इथल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींचं छान असं दर्शन घेतलं.